प्लेस आहे त्या उमरणी. अँड वेलकम टू कर्नाटका. सो आजची कर्नाटका राईज दाखवतो तुम्हाला. सनराईज दाखवतो क्रेझी. चेक द साऊंड. अँड कर्नाटका राईज. पलीकडे सो ना तिथं एक रिवर आहे. रिव्हरच्या तिथे आपल्याला जायचं आहे. सो आता चला, उशीर झालेला आहे. आता आरती वगैरे पण झाली असेल बहुतेक. आणि चला आता ते नदीवर जाऊया आणि बघूया तिथले पूर्ण व्ह्यू. चला जायचं. सो इथून आपण जिथे राहतो ना ते बघा, ते प्लेस आहे. सो तिथून आत्ता जायचे आपल्याला श्री दत्त मंदिरामध्ये. आणि रात्रीचं तुम्ही बघितलं असेल, पण रात्रीचं एवढं क्लिअर नसून दिसलं. आता दिवसा तुम्हाला क्लिअर दाखवणार, नदी वगैरे सगळे दाखवतो. जिथं की स्नान करतात आणि तिथून स्नान करून प्रदक्षिणा घालतात त्या आंब्याच्या झाडाला. सो चला तिथे गेल्यावर दाखवतो तुम्हाला. ते समोर आहे ती रिव्हर आहे. रिव्हरच्या समोर जायचं आपल्याला त्या उंबराच्या झाडाखाली. रिव्हरवर आलेलो आहे आणि चला रिव्हरवर दाखवतो तुम्हाला फर्स्ट प्लेस होईल. रिव्हर पॉईंट व्ह्यू क्रेझी. रिव्हरला पहिल्याला फर्स्ट पाय वगैरे धुवून घेतलं पाहिजे. आणि जास्तीत जास्त इथं स्नान आधी केलं पाहिजे. बट आपण रूम घेतलेली त्यामुळे ना तिथं स्नान करून घेतलेलं आहे. हे बघा पूर्ण हा रिव्हरचा व्ह्यू आहे. पाय वगैरे घेऊन आता नाही, पहिले प्रदक्षिणा घातली. बॅक साईडने तुम्हाला व्ह्यू दाखवतो. हे बघा सनराईज चालू झालेलं आहे. हे बघा आतमध्ये ना 5 फेऱ्या अशा घालायला लागतात नामस्मरण करून. पुढे एक मंदिर आहे, तिथं नेतो तुम्हाला. त्या मंदिरात आलतो. सो आता त्या मंदिरात तुम्हाला ना तिथे गेल्यावर दाखवतो. रात्री जर तुम्हाला एवढं क्लिअर दिसलं नसेल त्यासाठी आत्ता तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवतो. संगमेश्वर मंदिरातून बाहेर आलेलो आहे. बट आपल्याला आतमध्ये काय त्यांनी सांगितलं की व्हिडिओ डिलीट कर. तो डिलीट केला पण त्यांना काय माहिती रिकवर होतं म्हणून आत्ता परत रिकवर करून तुमच्यासाठी दाखवायला ठेवलेला आहे. चला आता रूमवर गेलं पाहिजे. तिथून आपल्याला परत अक्कलकोटला जायचं आहे. चला ते बघावे संगमेश्वर टेम्पल. आणि मागचे दिसतंय ना ते ना नरसिंह सरस्वती महाराजांचं आहे. 100% इकडे या, नक्की या. कमानीची बघा कमान माग. आता आपण ना कर्नाटकामधनं इथून जाणार आहे. सो आता पुढं हनुमानदादा एवढा भयंकर मोठा असा ना मूर्ती आहे. पुतळा मूर्ती स्मारक असं काय भरपूर काही नावं आहेत त्याला. सो ते तुम्हाला पण दाखवतो. काल तर दाखवलेलं आहे बट आज पण दाखवतो. आणि अजून मग अक्कलकोटमध्ये पण काहीतरी व्ह्यू पडेल तुम्हाला. ते पतं ना तुम्हाला सांगतो, वडाफोनला नाही तर रेंजेस नाही. आणि वायफाय तर काहीच नाही. तर वायफाय वगैरे सुविधा नाही आहे. सो त्यामुळे जिओचं कार्ड ना 100% चालतं इथं. बट नेटवर्कला एवढं काही सपोर्ट करत नाही. गाईज हनुमान दादा हे बघ कर्नाटकामधली अशी मोठी मूर्ती आहे. गाईज नवीन एक कॅमेरा दाखवतो मला. पंजाबी पंजाबी साहेब व्यवस्थित. चल बिस्किट थोडा पाहिजे होतं ना, आलो घेऊन. ते म्हणते इथून जाऊ नको बघे बघा थोडंच ना बिस्किट उडा आणू. थांबा आणतो. ओके आणतो. आधी ना रूमवरून आलो लगेच सर बिस्किट थोडा घेऊन आलो. मला काहीच कुत्रेला आणलं 3 बिस्किट.
बिस्किट पुढे आणले. चला काहीच जात आता. राधे राधे. चला एकच दिवस आलतं पण ते म्हणत होतं जाऊ नको. बिस्किट पुढे आणले. आता चाललोय आम्ही. आता चाललेलं आहे आपण गावातल्या टेम्पलमध्ये. सो गावामध्ये पण एक टेम्पल आहे, तिथं पण अशीच भयंकर गर्दी राहते. सो तिथं जाणार आहे. गाणगापूरमधलं हे मेन दत्त मंदिर आहे. सो तिथलं तुम्हाला मंदिर वगैरे दाखवतो. तिथे काहीच हे ना मेन दत्त मंदिर आहे, हे बघू शकता. राधे राधे. मंदिरातलं 5 प्रदक्षिणा तर चालू आहे घालायच्या. पबजी चालू झाली. मंदिरात पबजी. काहीच दर्शन वगैरे करून आता ना बाहेर येतोय. आतमध्ये तर काही परमिशन नाही. सो ही कर्नाटकची बाउंड्री ना संपली. इथपर्यंत आपला एरिया चालू झाला आहे बघा. इथून पुणे, सोलापूर वगैरे, अक्कलकोट हे सगळे इथून चालू झालेले आहे. आणि आता कर्नाटकची बाउंड्री करून आपण क्रॉस होऊन आपण डायरेक्ट आता अक्कलकोटला जाणार आहे. पोहोचलेलो आपण अक्कलकोटला. चला आता मंदिराकडे जाऊ, दर्शन वगैरे. दर्शन तर झालेलं आहे. आतमध्ये जाऊन आता चला बाहेर जातो. बट आतमध्ये एवढी परमिशन नाही बरं का इथं, पण कॅमेरा वगैरे शूट. सो त्यामुळे जरा आपण सेफली ना व्हिडिओ वगैरे काढतो. तो दर्शन करून तर आता बाहेर आलेलो आहे. आणि तो आपला व्लॉग आजचा इथंच एंड करतो. व्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. सो बाय गाईज अँड टेक केअर. राधे राधे.